आता बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळ हटवल्यानंतर आता तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। नाशिक शहरात सध्या जमावबंदीचे आदेश सुद्धा लागू करण्यात आले। पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण खरं तर काढण्यात आलं होतं। नाशिकमधील सकल हिंदू समाजाचं आंदोलन 7 दिवसांसाठी आता स्थगित करण्यात आलंय आणि याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। नाशिक शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांच्या विरोधात सकल हिंदू समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं। काल सकल हिंदू समाजाच्या वतीनं दिलेल्या इशाऱ्यानंतर नाशिक महानगरपालिकेनं नाशिकच्या काठेगल्ली परिसरात असलेलं अनधिकृत धार्मिक स्थळ परिसरातील अतिक्रमण जे आहे ते काढलेलं आहे। मात्र हे काढत असताना मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला होता। पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण जे आहे ते काढण्याचं काम सुरू होतं। दरम्यान हे अतिक्रमण काढत असताना या ठिकाणी मोठी तणावाची परिस्थिती जी आहे ती काल आपल्याला पाहायला मिळाली। मात्र आज दुसऱ्या दिवशी देखील या ठिकाणी पोलिसांचा मोठा जो बंदोबस्त आहे तो या ठिकाणी तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। रात्रभरापासून या ठिकाणी पोलीस जे आहेत ते खडा पहारा देत आहेत। काल देखील मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी होता। आज देखील ज्या परिसरामध्ये अतिक्रमण काढलेलं आहे तो परिसरातील दोन्ही बाजू पोलिसांकडून सील करण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रवेशबंदी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि आज आपल्याला या ठिकाणी तणावपूर्ण शांतता जी आहे ती सध्या पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।